मित्रांनो, आजची खतरनाक अशी घटना ऐकण्यासाठी या व्हिडिओला पटकन एक लाईक करा. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे 35 वर्षीय संगीता ही नवरा रमेश आणि 9 वर्षाचा मुलगा सार्थक यांच्यासोबत राहत होती. ती एक गृहिणी होती. तिचा नवरा रमेश हा प्रामाणिक कष्टाळू शेतकरी होता. तो त्याची शेती आणि व्यवसाय सांभाळून घर चालवत होता. सुरुवातीला त्याचं वैवाहिक जीवन आनंदाने सुरू होतं. पण जसजसा रमेशच्या जबाबदाऱ्या वाढल्या तसा तो आपल्या कुटुंबापासून दूर राहू लागला. त्याचा खूप जास्त वेळ त्याच्या शेतात आणि त्याच्या व्यवसायामध्ये जाऊ लागला आणि म्हणूनच त्याची बायको संगीता ही घरी एकटी पडली. याचवेळी तिच्या आयुष्यामध्ये 55 वर्षाचा साहेबराव माणिकराव पवार हा म्हातारा पुरुष आला. तो वयाने संगीतापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. सुरुवातीला त्यांचं नातं अगदी साधं होतं. गावाला दर्शनात गेलं की भेटणं, काही वस्तू खरेदी करायची असेल तर दुकानाच्या जवळ दिसणं, बोलणं, बाजारात भेटल्यानंतर थोड्या गप्पा मारणं, एकमेकांच्या घरच्या गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलणं, हे सुरुवातीला त्या दोघांमध्ये चालायचं. पण जसजशी संगीता रमेशच्या कामामुळे एकटी पडू लागली तसतसा साहेबराव तिच्या जवळ यायला लागला. आपुलकीने तो तिच्यासोबत बोलायचा, तिला सहानुभूती दाखवायचा. हळूहळू त्यांचं ते बोलणं वाढू लागलं. तो तिला प्रेमाने काळजीने पाहू लागला. तुला एकटीला असं राहावं लागत आहे. तुला तुझ्या आयुष्यात आता प्रेमाची गरज आहे, असं तो तिला सारखा म्हणायचा. संगीता देखील त्याच्या असल्या गोड बोलण्याला भारू लागली. साहेबरावने तिच्यावर प्रेम आहे असं भासवायला सुरुवात केली. तो तिला गुपचूप तिच्याकडे भेटायला बोलवू लागला. कधी कधी तो तिच्या घरी येऊ लागला. संगीता अगोदर त्याला भेटायला घाबरत होती, पण साहेबरावाच्या स्पर्शाने ज्या भावना येत होत्या त्या तिला आवडू लागल्या. आता तिला वाटायला लागलं की साहेबरावमध्येच खरं खरं आहे. खरं ते सुख, त्या दोघांचं नातं आता एका नवीन वळणावर पोहोचलं. गावच्या बाहेर डोंगराच्या पायथ्यावर ते नेहमी भेटायला लागले. एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त करू लागले. त्यांच्या प्रेमाला काही शब्द नव्हते. साहेबराव संगीतावर आता आपली मालकी समजू लागला. साहेबराव जेव्हा संगीताला भेटायला घरी जायचा तेव्हा त्याचा मुलगा सार्थक घरीच असायचा. त्यामुळे साहेबरावला संगीताला भेटता येत नव्हतं, जवळच साधता येत नव्हती. कारण 9 वर्षाचा सार्थक आईला सोडून बाजूला कुठेही जात नव्हता. परंतु 55 वर्षीय साहेबराव मात्र वासनेने भरलेला होता. त्याला संगीतासोबत नेहमी जवळीक करावी वाटायची. पण सार्थकमुळे घरी ते शक्य नव्हतं आणि म्हणूनच त्याला सार्थकचा राग यायला लागला. तो नेहमी संगीताला म्हणायचा, तू आणि मी कधीच एकत्र भेटू शकत नाही. संगीता, मी वाटेल तेव्हा तुझ्या घरी येऊ पण शकत नाही. प्रेमाने क्षण एकत्र घालू शकत नाही. कारण हा तुझा मुलगा सार्थक नेहमीच तुझ्या अवतीभोवती फिरत असतो. एकदा तर सार्थकने तुला व मला कोणत्या अवस्थेत बघितलं होतं. जर त्याने आपल्याबद्दल कुणाला काही सांगितलं तर तो आपल्या प्रेमात अडथळा ठरतो. तेव्हा ती म्हणाली, अहो, तो माझा मुलगा आहे. घर सोडून त्याला दुसरीकडे कुठेही पाठवणार नाही. संगीता नेहमीच त्याला असं म्हणायची. तेव्हा साहेबराव तिला म्हणाला, तुला माझं प्रेम हवं की तुझा मुलगा सार्थक? तुझा मुलगा जर बाजूला झाला तर आपण कायमचे एकत्र राहू, वाटेल ते. साहेबरावच्या अशा बोलण्यावर संगीता घाबरली. कारण की ती एक आई होती. पण मनाच्या एका कोपऱ्यात साहेबरावची ही वाईट कल्पना तिला पटायला लागली. जर सार्थकने जे काही पाहिलं ते नवऱ्याला सांगितलं, म्हणून तिने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मारण्याची प्लॅनिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर जे काही घडलं ते माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य होतं. रात्रीचे 10 वाजले होते. सगळीकडे लोक झोपण्याची तयारी चालू करत होते. संगीताही आपल्या लहानशा घरात सार्थकला बिलगून विचार करत होती. मुलाच्या श्वासाचा आवाज तिला ऐकू येत होता. त्यामुळे तिचं मन कुठेतरी विचार करत होतं की एकीकडे माया तर दुसरीकडे वासना. मुलापेक्षा तिला वासनेची महत्त्वाची वाटली. डोळे घट्ट करून ती पुन्हा विचार करत होती. मुलाला संपवण्याचा निर्णय तिने घेतला. 9 वर्षाचा सार्थक साधा, सरळ आणि निरागस आनंदी मुलगा होता. आईवडिलांच्या प्रेमात तो वाढला होता. वडील रमेश व्यवसायासाठी कायम बाहेर असल्याने त्याचं त्याच्या आईसोबत घट्ट नातं होतं. त्याला शाळेत जायला खूप जास्त आवडत होतं. आपल्या मित्रांसोबत खेळायचं, बागडणं, एकत्र जेवण करणं, गप्पा मारणं, खेळायला बाहेर जाणं, हेच त्याच्या आयुष्याचं छोटं विश्व होतं. सार्थक नेहमी स्वप्न बघायचा. मोठं झाल्यावर त्याला डॉक्टर बनायचं होतं
आईवडिलांना मोठ्या घरात राहायला न्यायचं होतं. पण त्या छोट्याशा सार्थकला हे माहीत नव्हतं की त्याचं हे स्वप्न स्वप्नच राहणार होतं. संगीता रमेश बागुल की सामान्य महिला असून वयाच्या 32व्या वर्षी तिला प्रेमाचा एक नवीन अनुभव मिळाला. साहेबराव पवार तिच्या नवऱ्यापेक्षाही खूप वेगळा होता. तिच्या प्रत्येक इच्छांची काळजी घेणारा, तिला शारीरिक तसंच मानसिक सुख देणारा. तिला आता मनोमन वाटायला लागलं की साहेबरावच आपला खरा साथीदार आहे. तो तिचं सगळं काही आहे. पण त्यांच्या प्रेमात अडथळा येत होता, तो सार्थक. साहेबरावला सार्थक सारखा खटकत होता. तो नेहमीच त्या दोघांच्या भेटीसाठी अडथळा ठरत होता. प्रत्येक वेळी संगीता प्रियकराला भेटायला निघाली की सार्थक विचारायचा, आई तू कुठे चालली आहे, मला पण यायचंय. त्याच्या नेहमीच्या अशा विचारांमुळे तिला वाटू लागलं की हे अडचण दूर झाली की आपण मोकळे होऊ. सार्थक त्यांच्या प्रेमातला तिलाही कटवा वाटू लागला. आणि शेवटी एक दिवस उजाडला. त्या दिवशी संगीता आणि साहेबरावने सार्थकला संपवायचं ठरवलं. सार्थक घराच्या अंगणामध्ये खेळत होता. तेव्हा संगीताने सार्थकला घरामध्ये बोलावलं. बाळा सार्थक, साहेबराव बाबा तुला बाहेर फिरायला घेऊन जायला आले आहेत. तेव्हा सार्थक म्हणाला, आई मला अजून खेळायचं आहे. तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, अरे एक चक्कर मार गाडीवर, नंतर खेळ. आईने समजावल्यावर सार्थक जायला हो म्हणाला. त्याला त्या साहेबराव बरोबर जायचं नव्हतं. त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं. पण आईकडे बघून नाईलाजाने तो त्या गाडीवर बसला. मोटरसायकल चालू झाली आणि साहेबरावने वैजापूरमधील तलवाडा शिवारातील जंगलाच्या दिशेने गाडी नेली आणि घरापासून लांब 10 किलोमीटर जाऊन गाडी थांबली. बाबा आपण इथे का थांबलोय, सार्थकने विचारलं. थोडा वेळ खेळ खेळलो, साहेबराव त्याला म्हणाला. सार्थकला हे एक जग माहीत नव्हतं. तो आनंदाने इकडे तिकडे पळू लागला. त्याला तर कल्पना देखील नव्हती की थोड्याच वेळात त्याचा जीव जाणार आहे. साहेबरावने खिशातून दोरी काढली आणि क्षणातच सार्थकच्या गळ्याभोवती ती दोरी गुंडाळली आणि त्याचा गळा आवळला. त्याचे हातपाय हलू लागले. स्वतःला वाचवण्यासाठी तो धडपड करू लागला. पण त्या पुरुषी शक्तीसमोर त्याची शक्ती कमी पडली. त्या लेकराची त्या माणसाला दया आली नाही. त्याने अजून जास्त घट्ट दोरी आवळली. हळूहळू हालचाल, त्याच्या तोंडातील आवाज कमी झाला आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. या निर्दयी साहेबरावने त्याचा मृतदेह डोंगराखाली ढकलून दिला आणि शांतपणे तसं काही झालंच नाही असं समजून तिथून दूर तो निघून गेला. मूल गेल्याचं दुःख संगीताला होतं असं दाखवत रडत रडत ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. संगीताने आपल्या मुलाच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. साहेब माझं मूल सापडत नाहीये, तो हरवला आहे अशी तक्रार तिने तिथे दिली. पोलिसांनी सार्थकचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी वैजापूरमधील तळवाडा शिवारातील जंगलामध्ये दरीत एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. शरीर पूर्ण फुगलेलं, पण कपडे पाहून ओळख पटली की तो सार्थकच आहे. मुलाला बघून संगीताने हंबरडा फोडून रडू लागली. माझ्या बाळाला कोणी मारलं असं म्हणून ती रडू लागली. पण पोलिसांना तिच्यावर संशय आला. तिचं रडणं खोटं वाटलं. मुलाचं प्रेत पाहून तिच्या चेहऱ्यावर दुःख न दिसल्याने पोलिसांनी तिलाही विचारपूस करायचं ठरवलं. पोलिसांनी संगीताला ताब्यात घेतलं आणि हिसका दाखवतच तिने गुन्ह्याची कबुली दिली. पुढे त्यांच्यावर कारवाई झाली आणि ही केस कोर्टामध्ये चालू झाली. मित्रांनो, या दोघांनी जे काही केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.